श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदी पात्रातील पाणी वापराबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू। देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई। भाविकांनी नदीचे पाणी पिण्यास वापरू नये। भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचा वापर करा। नदी पात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल असे कोणतेही कृत्य करू नये। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आदेश। यंदा श्री क्षेत्र देहू येथे 3 ते 5 मार्च या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा होणार। या कालावधीत महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी उपस्थित राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून दिल्या खबरदारीच्या सूचना। यंदाच्या संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यावर जिल्हा प्रशासनाचा वॉच। बीजेनिमित्ताने संसर्गजन्य रुग्णांना देहू नगर पंचायत हद्दीत येण्यास मनाई आदेश। यात्रा कालावधीत देहू नगर पंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर आणि सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रुग्णांनी येऊ नये। तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळून आल्यास देहू नगर पंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहणार। प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1) ठ अन्वये प्राप्त अधिकारानुसार आदेश केले जारी। मार्च 2026 मध्ये वाहनांचा पक्का परवाना मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अर्थात आरटीओ कार्यालयाकडून खेड, मनसर, जुन्नर, वडगाव, मावळ आणि लोणावळा इथे मासिक दौऱ्याचे आयोजन। पक्क्या वाहन परवान्याच्या चाचणीसाठी 4, 5 आणि 6 मार्च रोजी खेड, 9, 10 आणि 11 मार्च रोजी मनसर, 16, 17 आणि 18 मार्च रोजी जुन्नर, 23, 24 आणि 25 मार्च रोजी वडगाव, मावळ आणि 27 आणि 30 मार्च रोजी लोणावळा इथे मासिक दौऱ्याचे करण्यात आले आयोजन। पक्क्या परवान्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता कोटा उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली माहिती। जलजीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांची भौतिक पूर्णता पूर्ण करून मंजूर पाणी पुरवठा योजनांची कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण करून भौतिकदृष्ट्या कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले निर्देश। जलजीवन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती। हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला। प्रलंबित FHTC असलेल्या योजनांना प्राधान्य देण्यात यावे। ज्या योजनांमध्ये नळ जोडणी अद्याप प्रलंबित आहेत त्या योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। योजनांची अंमलबजावणी करताना भेडसावणाऱ्या जमीन विषयक प्रश्न, पाणी पुरवठा योजना राबविताना येणाऱ्या भूसंपादन आणि परवानगी संबंधी अडचणी तात्काळ समन्वयाने सोडवून कार्यवाही करावी। याबाबत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जलजीवन मोहिमेची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याबाबत ठोस कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले निर्देश। इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगर परिषद यांच्यात पिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक। गृहनिर्माण सोसायट्यांचे सांडपाणी आणि कारखान्यांचे रासायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारखाने सील करण्याचे महापौर रवी लांडगे यांचे फरमान। पिंपरी चिंचवड महापालिकेचे STP प्लांट 100% पूर्ण कार्यक्षमतेने सुरू ठेवण्याचेही महापौरांनी पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या सूचना। यावेळी आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्यासह नगरसेवक आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। चाकण MIDC परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट। बेकायदा गावठी दारू विक्री आणि गांजा विक्रीवर पोलिसांनी उगारली काठी। कच्चे रसायन आणि तयार गावठी दारू आणि अंदाजे 1 किलो गांजा पोलिसांनी पकडला। म्हाळुंगे आणि कुरुळी अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलिसांनी केली कारवाई। म्हाळुंगे परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या चंदन मंजित सिंह वय वर्ष 22 मूळ राहणार उत्तर प्रदेश याला पोलिसांनी केली अटक। तर कुरुळी गावाच्या हद्दीतील मोईतील फलके वस्तीमधील गावठी दारू गुत्त्यावर
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती तुरी देऊन आरोपी रोहित राठोड पसार हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवलेले 3.5 लाखांचे कच्चे रसायन आणि 105 लिटर तयार गावठी दारू पोलिसांच्या हाती. दिवसभर विणा घेतला म्हणून पैसे मागितल्याचा वाद उफाळला. या वादातून दोघांनी ग्रामस्थाला लोखंडी रॉड आणि हाताने केली गंभीर दुखापत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जखमी बाळू लक्ष्मण भोर वय 52 यांची फिर्याद. गुंडाळवाडी येथील सुनील खंडू वाळुंज आणि बंडू विठ्ठल भोसले यांच्यावर गुन्हा. गुंडाळवाडी येथील वेताळेश्वर मंदिरासमोर सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास घडली घटना. सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप नेते श्रीकांत भारती यांचा सत्कार. यावेळी सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे, सरपंच परिषद मुंबईचे खेड तालुका अध्यक्ष मनोहर पोखरकर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.